मित्रहो नमस्कार. आज आपण मॅथमॅटिक्स मधली एक ब्रँच कॅल्क्युलस याचा अभ्यास करायला सुरुवात करायला आहोत. अतिशय महत्त्वाची ब्रँच, मॅथमॅटिक्सचा कणा म्हणजे ही ब्रँच, राईट. आणि मॅथमॅटिक्सबद्दल तुम्हाला सांगितलं की मॅथमॅटिक्सची जर सिंपल डेफिनेशन करायचे ठरवलं तर त्याला मला म्हणता येईल की रूल्स ऑफ नेचर. काय मॅथमॅटिक्स? रूल्स ऑफ नेचर. नेचर सृष्टीमधले नियम, सृष्टीचे जे नियम आहेत या नियमांना ऑब्झर्व करून आपण एका नोटेशन मध्ये की सिम्बॉलिक लँग्वेज मध्ये आपण त्याला लिहितो, ते मॅथमॅटिक्स. आता यामध्ये जेव्हा सृष्टी तयार झाली, नेचरने असंख्य एलिमेंट तयार केलेत. या एलिमेंटला जर आपण विचार केला तर हे सगळे एलिमेंट हे एक व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबलचा अर्थ ती टर्म चेंज होणारी आहे, तिच्या सातत्यानं बदल घडत असतो आणि त्या बदलाचा आपल्याला अभ्यास करायचा आणि त्याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. हा जो व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबल आपण मॅथमॅटिक्समध्ये एक्स, वाय, झेड आहे ना, टी, यू अशा वेगवेगळ्या नोटेशननं मांडत असतो. हा जो एक्स आहे हा व्हेरिएबल आहे आणि सृष्टीतले जेवढे एलिमेंट आहेत सगळेच्या सगळे हे व्हेरिएबल आहेत. असे एखादे एलिमेंट दाखवा बरं मला की ती टर्म बदलतच नाही, तो एलिमेंट बदल होत नाही त्याच्यामध्ये. असं होणं शक्यच नाही. तुमच्या हातातला पेन आहे, काही वर्षानंतर तो असा दिसेल का? नाही. तुम्ही राहता तुमचं घर आहे, त्या घराला आणखी 50 वर्षानंतर पहा तुम्ही, त्याच्यात बदल घडलेला असेल. तुमची उंची, तुम्ही रोज तुमची उंची वाढायला लागली, मग कालची उंची आणि आजच्या उंचीमध्ये किती फरक व्हायला लागलाय? फरक तर व्हायला आहे, पण हा जो फरक आहे, हा जो बदल आहे, हा बदल काही काही वेळेस इतका स्लो असतो की तो आपल्याला जाणवत सुद्धा नाही. आलं लक्षात? आपलं वजन आपल्याला जाणवत नाही, पण बदल मात्र 100% घडणार, राईट. आणि या बदलणाऱ्या टर्मला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. या नेचरने हे एलिमेंट तयार केलेत. एलिमेंट तयार करत असताना या एकटा एलिमेंट सृष्टीवर आलेला नाहीये. त्या प्रत्येक एलिमेंटला नेचरनं त्याला एक व्हॅल्यू दिली आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण मॅथमॅटिक्समध्ये एफ ऑफ एक्सनं दाखवतो, राईट. हे आपण फंक्शनमध्ये पाहिलेलं आहे की एलिमेंट आहे तो एक्स आहे आणि हा एक्स जो एलिमेंट आहे याला आपण डोमेनमध्ये लिहितो आणि एखादं फंक्शन जर त्याच्यावर अप्लाय केलंय त्या फंक्शनमुळे त्याच्यात बदल घडतो. तुम्ही आहेत आणि एक फंक्शन आहे तुमच्यावर, तुम्हाला आहे ना रोज अन्न पुरवठा केला जातो शरीराला, तर त्याच्यामुळे तुमच्यात बदल घडतो आणि या फंक्शनमुळे तुमच्यात झालेला बदल जो आहे तो बदल आपण त्याची व्हॅल्यू म्हणून दाखवतो किंवा त्याची इमेज. हे लक्षात? मॅथमॅटिक्स सिंपल आहे. रोजचं आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ते आपण फक्त मांडायला लागलो, राईट. मग हा एक्स जो आहे हा एक्स कधीच एकटा नसतो, त्याच्यासोबत त्याची इमेज ही असतेच कंपल्सरी. तुमच्या हातात पेन आहे, पेनला एक इमेज आहे. तुमचं राहतं घर आहे, घराला एक इमेज आहे. तुमच्या हातात एक पुस्तक आहे, पुस्तकाला एक इमेज आहे. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे नीट ऑब्झर्व करा, प्रत्येकाला त्याची एक इमेज आहे आणि ही जी इमेज आहे ही इमेज आपण जॉमेट्रीमध्ये वायनं दाखवतो. मग एक सिंगल एलिमेंट ज्याला आपण पॉइंट म्हणतो पी, ह्याला डिनोट करताना आपण मॅथमध्ये असं लिहिलंय एक्स कॉमा वाय, यामध्ये एक्स हा एलिमेंट आणि वाय ही त्याची इमेज असते. आणि ह्याला जर रिप्रेझेंट करायचं असेल जॉमेट्रिकली तर आपण कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स ॲक्सिस हे असंख्य एलिमेंटचा संच आहे आणि या प्रत्येक एलिमेंटला त्याची इमेज जी आहे आणि ती इमेज आपण वाय ॲक्सिसवर दाखवत असतो. या एलिमेंटची इमेज ही, हा झेड एलिमेंट असेल त्याची इमेज ही, राईट. प्रत्येक एलिमेंटला एक इमेज आहे, ती पॉझिटिव्ह असेल, कदाचित निगेटिव्ह असेल किंवा तो एलिमेंट न्यूट्रल असेल जसा की 0 आहे, राईट.
पण इमेज मात्र आहे. ओके, मग याला वाय म्हणतो, याला एक्स म्हणतो. आणि कॅल्क्युलसमध्ये आता वाय लाच त्याची इमेज असं गृहीत धरायचं, म्हणजे वाय आणि एफ ऑफ एक्स हे एकच आहेत. ओके, मॅथमॅटिक्स अवघड काहीच नाही आहे. आजूबाजूला ज्या क्रिया व्हायला लागलेत, जे ऑपरेशन व्हायला लागलेत, त्या ऑपरेशनला आपण मांडायला लागलो. आणि हे ऑपरेशन जर एकदा नीट कळले की मग मॅथमॅटिक्समध्ये काहीच राहत नाही. ओके, मग आता मला पाहायचंय की हा जो व्हेरिएबल आहे, आणि एक गोष्ट आणखी मला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटते, आणि याआधी मी सांगितलेली की आपण स्वतः एक व्हेरिएबल आहोत. आपण चेंज होणारी टर्म आहे. मी जसं आज दिसतोय किंवा आज आहे तसं आणखी 25 वर्षानं मी तसं राहणार नाही. माझ्यावर जे काही ऑपरेशन होते त्या ऑपरेशनच्या परिणामामुळे मी माझ्यामध्ये बदल घडून आणत असतो. आणि आता मात्र माझी इमेज ही काही काळानंतर एफ ऑफ एक्स होते. ओके, मग आणखी एक गोष्ट की या नेचरने या प्रत्येक एलिमेंटवर एक लिमिटेशन टाकलेले. राईट, बाउंड्री आहे, एक सीमा आहे. तो चेंज व्हायला लागला, पण चेंज होण्याला एक मर्यादा आहे. राईट, आणि ही मर्यादा मला काढायची की हा एक्स बदलायला लागलाय, तर एक्स बदलत असताना त्याची इमेज ही कुठपर्यंत जाणार आहे. राईट, कारण जोपर्यंत आपण इमेजचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत त्या एलिमेंटचा प्रॉपर वापर करता येत नाही. राईट, हातातली पेन जेव्हा तुम्ही एक्झामला घेऊन जाणार त्यावेळेस पहिल्यांदा पाहणार की त्या पेनमध्ये इंक किती आहे. कारण एक्झाममध्ये मला जर 3 तास कंटिन्यू लिहायचं असेल तर त्यासाठी लागणारी इंक किती आहे हे मला पाहावं लागेल की 3 तास पुरेल का. बरोबर, याचा अर्थ काय की तुम्ही त्याची मर्यादा शोधत असता की याची इमेज, याची मर्यादा ही जर 1 तास चालण्याची असेल तर मला ही टर्म, ही पेन एक्झाममध्ये नेऊन उपयोग होणार नाही, प्रॉब्लेम क्रिएट होतील. सिंटॅक्स आहे, सिंटॅक्स ही तुम्हाला माहिती आहे की 1000 लिटर, राईट, त्यामध्ये पाणी बसतंय. तुम्ही त्यात फक्त 1000 लिटरच पाणी बसवणार. तुमच्या गाडीचे पेट्रोल टँक आहे, तो टँक तुम्हाला माहिती पाहिजे याची कॅपॅसिटी किती. कॅपॅसिटी म्हणजे काय, त्याचे लिमिटेशन, मर्यादा, की जर 7 लिटरचा टँक असेल तर 7 पेक्षा जास्त तुम्ही टाकू लागलात तर तुम्ही लिमिट क्रॉस करायला लागलात, आणि मग ते फंक्शन बाद व्हायला लागते, त्याचा ऱ्हास व्हायला लागते. आलं लक्षात. म्हणून प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो, प्रत्येक एलिमेंटचं एक लिमिटेशन शोधत असतो. राईट, आणि त्याच्या लिमिटेशनचा वापर आपण व्यवहारामध्ये किंवा आपल्या प्रोग्रेससाठी करून घेत असतो. ह्याले मग माझं पहिलं ऑपरेशन जे आहे कॅल्क्युलसमध्ये ते कुठलं आहे की हा जो एक्स आहे हा बदलायला लागला. एक्स हा जर ए कडे जात असेल तर मला त्याची इमेज कुठपर्यंत जाते हे मला काढायचे. बस, सिंपल. लिमिट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. एलिमेंट बदलायला, एलिमेंटसोबत त्याची इमेज बदलणार, मग इमेज कुठपर्यंत, कारण त्याचं लिमिटेशन माहिती असल्याशिवाय मला ती वापरणं शक्य नाही. पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी या ठिकाणी की हा जो एक्स आहे आणि त्याची इमेज आहे या दोघांमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जे रिलेशन कुठलं आहे, दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. तुम्ही समजा जर काम चांगलं करायला लागलात तर समाजामध्ये तुमची इमेज पॉझिटिव्ह व्हायला लागते. पण एक मर्यादा आहे, मर्यादेच्या बाहेर जाऊ शकत नाही. लक्षात. मी चेंज व्हायला लागलोय, पण एक काळ आहे की माझं आयुष्य जेवढं आहे तितके वेळेस मी चेंज होऊ शकेल, तितका काळ मी चेंज होऊ शकेल. पण मला एक लिमिटेशन आहे आणि माझ्या इमेजला सुद्धा लिमिटेशन आहे. हे मात्र लक्षात घेण्यासारखं आहे. एखादी छोटी वस्तू तिची जर मर्यादा लहान असेल तर मला ती गोष्ट मोठ्या ठिकाणी वापरता येत नाही. का नाही वापरत मी, कारण मला माहिती आहे की याची लिमिटेशन फार कमी आहेत आणि याची जर कॅपॅसिटी एवढी नसेल तर मला तर काम मोठं करायचं आहे, मला इमेज मोठी पाहिजे, इथे मला त्याचा वापर करता येत नाही. ओके, म्हणजे हे बेस आहे ना.
कारण सायन्समध्ये जेवढे इक्विपमेंट जेवढे एलिमेंटचा आपण वापर करतो त्या सगळ्यांचा वापर करताना मला त्याच्या इमेजचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, मग त्याची इमेज म्हणजे काय, त्याची इमेज कशी काढायची हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. लक्षात आलं मग की एक्स जसा बदलायला लागलाय तसं त्याची इमेज बदलत जाणार आणि ही इमेज कुठपर्यंत जाणार हे मला शोधायचं आहे. आता मी लिहायला लागलोय, लिहित असताना माझी मर्यादा काय की हे जे स्क्रीन आहे या स्क्रीनमध्येच मला लिहावं लागेल, स्क्रीनच्या आतमध्येच लिहावं लागेल, कारण माझं स्क्रीन एवढंच आहे. मग याच्या बाहेर मला लिहिता येईल का, नाही लिहिता येणार, कारण हे माझं लिमिटेशन, ही मर्यादा आहे. राईट, बाउंड्री दिलेली नेचरनं. समजा मी एक सर्कल घेतलंय आणि हा सर्कलचा एरिया एवढा आहे हे आपल्याला काढता येतो. पण आता यामध्ये मी काही फिगर काढायला लागलो, एक ट्रायंगल घेतला तर एरिया ऑफ ट्रायंगल इज लेस दॅन एरिया ऑफ सर्कल. राईट, ट्रायंगलला 3 साईड आहेत. साईड नंबर ऑफ साईड n मी वाढवायला लागलोय, चेंज करायला लागलोय. आता साईड जर मी 4 घेतल्या तर ट्रायंगलपेक्षा एरिया वाढला आहे पण सर्कलच्या आतमध्ये. आता आणखी मी साईड बदलतो, 5 घेतल्या, पेंटॅगॉन म्हणतो आपण, ह्या पॉलिगॉन काढायला मी. आता एरिया वाढेल पण सर्कलमध्येच. आता जर हेक्सागॉन घेतला, एक साईड, 2 साईड, 3 साईड, 4, 5, 6, एरिया वाढत चाललाय पण सर्कलमध्येच. आता जर मी नंबर ऑफ साईड इन्फायनाईट घेतली तरी इन्फायनाईट नंतर पॉलिनॉमियल असं दिसेल. राईट, पण एरिया वाढायला आपण सर्कलच्या बाहेर चालला का, नाही. म्हणजे हे सर्कलचा एरिया हेच त्याचं पॉलिनॉमियलचं लिमिटेशन आहे की एरिया ऑफ दॅट पॉलिनॉमियल व्हेन नंबर ऑफ साईड टेंड्स टू इन्फिनिटी इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल. राईट, मॅक्झिमम व्हॅल्यू काय. आता याला मला दाखवायचं आहे मॅथमॅटिक्समध्ये, तर मी काय करेल की या एफ ऑफ एक्स, मला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. राईट, तर याचं लिमिटेशन काय, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स. आणि हा जो एक्स आहे व्हेरिएबल हा बदलायला लागलाय, एक्स टेंड्स टू ए, हे असं दाखवलं जातं. राईट, किंवा याला असंही डिनोट केलं जातं, लिमिट ऑफ दॅट फंक्शन व्हेरिएबल टेंड्स टू ए. राईट, आता यामध्ये ही एक टर्म आणखी समजून घ्यायला लागेल. एक्स ए कडे चाललाय, एक्स टेंड्स टू ए, याचा अर्थ काय, याचा अर्थ आहे एक्स आणि ए मधला डिफरन्स हळूहळू 0 कडे चाललाय. मी जर तुम्हाला म्हणलं की तुम्ही आता थोड्या वेळ माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, कारण माझा मित्र आता लवकर येणार, तो प्रचंड ब्रिलियंट आहे मॅथमध्ये, तो हा चॅप्टर अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आनंद होईल. वाट पाहणार तुम्ही, कन्फ्यूज झालात. राईट, काय कारण आहे, मी तुम्हाला सांगितलंच नाही की मित्र कुठपर्यंत आलेला आहे. समजा जर मी म्हणलोय की तो आता न्यूयॉर्क मधून फ्लाईटनं बसलाय आणि तो येईलच, तोपर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्ही बसणार नाही कारण त्याला यायला वेळ आहे खूप. तेच जर मी तुम्हाला म्हणलं की आपण वर्गात आहेत आणि आपण थोड्या वाट पाहूत, माझा मित्र यायला लागलाय, मित्र कुठपर्यंत आलाय, फक्त दिल्लीपर्यंत आलाय. आताही तुम्ही बसणार नाहीत कारण दिल्लीहून इथे येण्यासाठी खूप वेळ लागणार. तुम्हाला आणखी जर म्हणलं की नाही जवळ आलाय, तो मुंबईला आहे, तो आता लवकरच येईल, तुम्हीही बसणार नाही. पण आपण ज्या गावात आहे, मी तुम्हाला म्हणलं की मित्र आता स्टेशनवर आलाय, तो लागलीच पोहोचणार. आता मात्र तुम्ही त्याची वाट पाहायला तयार होताल कारण आपला मित्र आपल्या क्लासरूमकडे येतोय. टेंड्स टू क्लासरूम. राईट, टेंड्स टू क्लासरूम याचा अर्थ काय, तो व्हेरी व्हेरी क्लोज असला पाहिजे तरच आपल्या कामाचा आहे. आलं लक्षात. म्हणून टेंड्स टूचा अर्थ काय, व्हेरी व्हेरी क्लोज. आता समजा हा 0 आहे आणि हा 1 आहे. हा 1 म्हणजे एक व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल 0 कडे चालला आहे.
इट टेन्स टू, राईट. तर या एक्स मध्ये आणि 0 मध्ये अंतर खूप लहान असलं पाहिजे, अतिशय लहान. मॅथमध्ये काय म्हणू आपण, डिस्टन्स हे मॉड्युलसने दाखवतो. एक्स मायनस ए इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0, राईट. आता या ठिकाणी ए हा पॉईंट मी 0 घेतलाय. तर 0 मध्ये आणि एक्स मध्ये डिस्टन्स व्हेरी क्लोज असला पाहिजे. हा जो एक्स आहे हा कसा असला पाहिजे, 0.9, आता 0.8, नंतर 0.00001, 0.0000001, राईट. कुठे आली ही टर्म, ही टर्म 0च्या जवळ चालली, राईट. म्हणजे एक्स टेन्स टू चा अर्थ लक्षात घ्या, एक्स इज व्हेरी व्हेरी क्लोज टू दॅट पॉइंट. ह्याला लक्षात मग खूप अंतरावर तो नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक्स हा ए सुद्धा नाही, एच्या जवळ चालला आहे. एक्स टेन्स टू ए बट एक्स इज नॉट इक्वल टू ए, तो पोचलेला नाही, राईट. कारण ही जी प्रोसेस आहे ही एक्स ए कडे चाललाय, त्यावेळेस एफ ऑफ एक्स ची इमेज काय असेल हे आपण काढायला लागलो. ठीक आहे. एक जर मी एक्झाम्पल घेतलं की लिमिट ऑफ एक्स स्क्वेअर एक्स टेन्स टू 2, आता एक्स टेन्स टू 2 इथे एक्स हा 2 कडे चाललाय म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक्स कदाचित या साईडला असेल आणि तो 2 या पॉइंटकडे यायला लागलाय. असेही होऊ शकेल की एक्स या साईडला आहे 2च्या आणि तो 2 कडे यायला लागलाय. म्हणजे आता काय, 2 डायरेक्शन मिळायला लागल्यात. यावेळेस हे डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण नोटेशन मध्ये थोडासा बदल करू. एक्स हा 2 पेक्षा मोठा आहे आणि तो 2 कडे यायला लागलाय. त्यावेळेस मी काय लिहिणार आहे की लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू 2 पण राईट साईड कडून यायला लागलाय, त्यावेळेस 2 पॉझिटिव्ह, त्याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह साईन लिहायचं आणि याला म्हणतात पॉझिटिव्ह लिमिट किंवा राईट हँड लिमिट, राईट हँड लिमिट. ओके. आणि जर एक्स 2 कडे यायला लागला आहे, एक्स टेन्स टू 2 पण एक्स कुठे, लेफ्ट साईडला आहे 2च्या, एक्स हा 2 पेक्षा लहान आहे, राईट, म्हणजे लेफ्टला आहे. त्यावेळेस मी त्या लिमिटला डिनोट करतोय लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू 2 पण लेफ्ट कडून चाललाय म्हणून त्याच्या डोक्यावर मायनस लिहायचं. हे एवढ्या पुरतं की लेफ्ट लिमिट आहे का राईट लिमिट, याला म्हणायचं लेफ्ट हँड लिमिट, राईट. आणि जेव्हा दोन्ही इक्वल असतील तर आपण त्याला असं लिहायचं लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू 2, म्हणजे कुठूनही येऊ दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, राईट. मग आता ह्या ज्या मर्यादा आहेत एक्सच्या, एफ ऑफ एक्सचं लिमिट काढायला लागलो, हे लिमिट नेहमी कसं असतंय, लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट इक्वल असतंय. राईट हँड लिमिट इज इक्वल टू लेफ्ट हँड लिमिट, हे एक पॉइंट. त्यानंतर प्रत्येक कुठलेही फंक्शन घ्या त्याला जे लिमिट आहे ते फायनाईट असतंय. लिमिटेशन मर्यादा काढवलो आणि मर्यादा जर इन्फिनिटी आली तर आहे ना, मूर्खपण आहे का नाही, की कसं आहे बाउंड्री कसं आहे अनबाउंडेड, हे असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून कधीच कोण्याही फंक्शनचं लिमिट हे इन्फिनिटी नको आहे, आपल्याला फायनाईट व्हॅल्यू पाहिजे. त्यानंतर प्रत्येक फंक्शनला जे लिमिट आपण काढायला लागलो ते लिमिट हे सिंगल असलं पाहिजे, राईट. 2 लिमिटेशन जमत नाही. माझं पेट्रोलचं टँक आहे, मग सकाळी जर मी पेट्रोल भरू लागलो तर त्यात 7 लिटर बसतंय आणि रात्री जर बसवलं तर 5 लिटर बसतंय. असं होते का? आणि असं जर होत असेल तर ते आपल्याला वापरता येईल का? केव्हा तो किती आहे हे मला सांगता येईल का? कारण एरिया याचा कमी जास्त होऊ लागला असं आपण गृहीत धरलं तर या टँकचा भरोसा देता येते का आपल्याला? देता येत नाही, राईट. म्हणून कधी पण लिमिटेशन हे कसं असले पाहिजे, एक आणि एकच, राईट. आणि जेव्हा या 3 गोष्टी एक आहे ना सॅटिस्फाय करत असेल त्यावेळेसच लिमिट एक्झिस्ट झाले असं आपण म्हणतो. अदरवाईज लिमिट इज नॉट एक्झिस्ट.
जर एकाला 2 लिमिटेशन असेल तर लिमिट एक्झिस्ट झालं नाही, लिमिट मिळत नाही. लिमिट जर इन्फायनाईट कधीच असू शकत नाही. लिमिट काढायला म्हणजे लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट हे इक्वल असतात. या गोष्टी मात्र सुरुवातीलाच डोक्यात घ्या. x³ + 5x + 1 when x tends to 0. काय करायचं की हे एक फंक्शन आहे, याची मला व्हॅल्यू काढायची. x 0 कडे चाललाय, जाऊन जाऊन कुठे जाईल, तो 0 वर पोहोचेल. आणि ज्यावेळेस 0 वर पोहोचेल त्यावेळेस याची व्हॅल्यू काय असेल, 0 + 5 × 0 + 1 1. म्हणजे या फंक्शनचं लिमिट किती आलंय, 1 आलंय. राईट. लिमिट ऑफ x² + 5 / x + 2 x टेंड्स टू 1. याचा अर्थ x 1 वर पोहोचेल त्यावेळेस या टर्मची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल, x 1 वर पोहोचला तेव्हा 1 + 5 / 1 + 2 that is 6/3 is equal to 2. राईट. आपण नंबर ऑफ साइड्स जेव्हा आपण वाढवू लागलो पॉलिनॉमियलच्या, राईट, तसा एरिया वाढायला मग मॅक्झिमम एरिया किती असेल, मॅक्झिमम एरिया हा आहे ना सर्कल एवढा असेल. तर सर्कलचा एरिया म्हणजे त्याचं त्या फंक्शनचं लिमिट झालंय. राईट. काय अडचण काही. पण आता मात्र काही प्रॉब्लेम्स हे असे येतात की लिमिट, एक लक्षात आलंय की x आणि f(x) हे डायरेक्ट आहे. डायरेक्ट व्हॅल्यू ठेवणे म्हणजे लिमिट असा अर्थ तुमच्या लक्षात यायला लागलाय. x + 5 / x², x टेंड्स टू 9. काय होईल, याची व्हॅल्यू x ची डायरेक्ट होऊन द्यायची. 9 + 5 / 9², दॅट इज 14 / 81. हे त्याचं लिमिटेशन. आता लिमिट काढणे म्हणजे काय, मग x ची डायरेक्ट व्हॅल्यू ठेवणे फंक्शनमध्ये. ठीक आहे. मग आता मला कळालंय की x ची व्हॅल्यू डायरेक्ट ठेवणे म्हणजे लिमिट काढणे, याला म्हणतो डायरेक्ट लिमिट. आता व्हॅल्यू ठेवून पहा बरं. लिमिट ऑफ x² - 9 / x - 3 x टेंड्स टू 3. आता याचं लिमिट काय येईल, लिमिट काढणे म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू ठेवणे. मग 3 चा स्क्वेअर, 3 ठेवला त्याचा स्क्वेअर 9 - 9 / x ची व्हॅल्यू 3 - 3. काय येईल याची व्हॅल्यू, 9 - 9 0 / 3 - 3 0. आता याची व्हॅल्यू किती आहे, राईट. आता याची व्हॅल्यू मला मात्र सांगता येत नाही, कारण तुमच्या मागच्या इमॅजिनेशनवरून तुम्हाला ज्या गोष्टी कळाल्यात, जे रूल तुम्हाला सांगितले गेले, ते रूल इथं अप्लाय होत नाही. कारण तुम्हाला लहानपणी शिकवले की 0/any टर्म हे 0 असते. मग आता 0/any टर्म याची व्हॅल्यू किती, 0 येईल का. दुसरा रूल शिकवला तुम्हाला, एनी टर्म अपॉन 0 इज इन्फिनिटी. मग याची व्हॅल्यू किती यायला लागली, एनी टर्म इथं 0/0 किती झाली, इन्फिनिटी, या रूलनुसार. राईट. तिसरा एक रूल मॅथमध्ये सांगितला आहे, ज्या टर्मनं त्याच टर्मला जर डिव्हाइड केलं, राईट, 2 / 2 इज 1, 3 / 3 इज 1. मग 0/0 इज इक्वल टू काय, 1 येईल. याचा अर्थ एकदा व्हॅल्यू 1 यायला लागली, एकदा इन्फिनिटी यायला लागली, एकदा 0 यायला लागली, म्हणजे नेमकी व्हॅल्यू किती आहे का प्रश्न. मग या गोष्टीचा नीट बारकाईने अभ्यास करा की 0 म्हणजे एक्झॅक्ट काय. या सृष्टीतल्या सर्वात लहानात लहान जो कण आहे, जो पार्ट आहे, त्याला आपण 0 म्हणतो, कारण तो पार्ट मला आणखी मिळालेला नाही. एखाद्या एलिमेंटचे छोटे छोटे पार्ट करायला याचे 2 तयार होतील, याचे पुन्हा तयार केले हे 2 तयार होतील, याचे पुन्हा तयार केले हे 2 होतील, याचा पुन्हा 2 पार्ट केले आणखी छोटे होतील, राईट. अजून याचा पार्ट केला आणि आणखी छोटे होतील, आहे ना. आपण डिवाइड करायला लागलो, एलिमेंटला डिवाइड केले, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पार्ट झालेत. प्रोटॉनला डिवाइड केलंय, त्याचे आणखी 2 पार्ट होतील, त्याला डिवाइड केलंय, त्याचे पार्ट होतील, त्याला डिवाइड केलंय, त्याचे पार्ट होतील, राईट. म्हणजे ही टर्म लहान लहान होत चालली. जवळपास आपण नॅनो पार्टिकल पर्यंत आलो आहे, अतिशय सूक्ष्म, जे की आपल्या डोळ्याला दिसत सुद्धा नाही. अजूनही आपल्यात ताकद निर्माण झाली नाही की त्याचे पाठ करायचे. पण पुढल्या पिढ्या काय करतील, आपल्या
की त्यालाही डिवाइड करण्याची ताकद आपल्यामध्ये येईल. राईट. आणि हे पार्ट म्हणजे नेचरचे सर्वात लहानात लहान पार्ट कुठला आहे सांगता येतं का? नाही. आणि त्या टर्मला मॅथमॅटिक्समध्ये 0 न दाखवलेलं आहे. आणि सृष्टीतला सर्वात मोठा पार्ट जो आहे, तर सृष्टी केवढी आहे? तुम्ही म्हणाल अनंत आहे. पण आता आमच्या लक्षात यायले की अशा ज्या सूर्यमाला आहेत, अशा आपण ज्या सूर्यमालेत राहतो तशा असंख्य असतील किंवा एकापेक्षा जास्त आहेत. मग तो केवढा पार्ट व्हायला लागलाय? म्हणजे या सृष्टीतला सर्वात मोठात मोठा जो एरिया आहे तोही मला माहीत नाही. केवढी मोठी सृष्टी आहे ती मला माहीत नाही. मग त्या माहीत नसणाऱ्या टर्मला आपण कोणत्या नोटेशन दाखवतात? इन्फिनिटी, अनंत. म्हणजे सृष्टीचा सर्वात लहान पार्ट 0 तोही माहीत नाही, आणि मोठ्यातला मोठा पार्ट तोही माहीत नाही. याला लक्षात. आता माहीत नाही याचा अर्थ काय झाला? 0 म्हणजे माहीत नाही आणि त्याला डिवाइड करालो. कशाने डिवाइड करालो? तेही मला माहीत नाही. म्हणजे माझा आन्सर काय असेल? माहीत नाही. राईट. त्याला मॅथमध्ये आपण काय म्हणतो? नॉट डिफाईन. मला सांगता येत नाही. राईट. म्हणजे आता इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी याची व्हॅल्यू किती येईल आता लक्षात येईल की याची व्हॅल्यू येईल माहीत नाही, नॉट डिफाईन. राईट. 1 to the power इन्फिनिटी नॉट डिफाईन. राईट. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी नॉट डिफाईन. म्हणजे 0 आणि इन्फिनिटी यांच्यामधले जे रिलेशन आहेत त्यांच्यामधले ऑपरेशन मला सांगता येत नाहीत. यायला का लक्षात? आणि त्यावेळेस जेव्हा आपल्याला आन्सर सांगता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? नॉट डिफाईन. मग सृष्टीमध्ये फक्त हे काही नंबर सिस्टीमसाठी नाही आहे. नंबर सिस्टीम आपल्या सोयीसाठी आपण तयार केलेली आहे. याच्याहून लक्षात येते की आज तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये काय मिळणार आहे माहिती आहे का तुम्हाला? माहीत नाही. तुम्ही जर आणखी 10 वर्षानंतर कुठे असाल माहिती आहे तुम्हाला? एक्झॅक्ट 100% माहीत नाही. तुम्ही आता अभ्यास करायला लागलात, 12वीच्या बोर्ड परीक्षेला तुम्हाला मार्क किती पडणार आहे माहीत नाही. माहीत नाही याचा अर्थ कोणत्या फॉर्ममध्ये आपण या फॉर्ममध्ये. ह्याला लक्षात. कोणता फॉर्म आहे? नॉट डिफाईन. ह्याला लक्षात. आणि हा फॉर्म आहे म्हणूनच जगण्यामध्ये मजा आहे. कारण पुढच्या क्षणाला काय होणार आहे मला माहिती नाही. म्हणजे मी कोणत्या फॉर्ममध्ये? नॉट डिफाईन फॉर्ममध्ये. आणि आपल्याला उत्सुकता असते की काय होईल, कुठपर्यंत जाईल, असं आपण प्रोबॅबिलिटी काढतो, चान्सेस काढतो की मी जर असा गेलो की मला इथपर्यंत मी पोहोचेल, माझी इमेज इथपर्यंत जाईल. राईट. मी जर असाच अभ्यास करू लागलो तर मी जेई मेन क्रॅक करता येईल, मला ॲडव्हान्स क्रॅक करता येईल. हे जे काढायलात, हे काढायलात म्हणजे काय करायला तुम्ही लिमिट काढायला लागलात. जर x 1 कडे जात असेल तर त्याची इमेज मॅक्झिमम काय असेल? याला लक्षात. थोडंसं ॲब्स्ट्रॅक्ट आहे त्यामुळे खूप डिटेल जाऊन मी तुम्हाला सांगायला लागतो, गोष्टी नीट समजून घ्या. ओके. म्हणजे आता मला माहीत झालंय की या जगामध्ये कुठलीही गोष्ट मला माहीत नाही. याचा अर्थ त्यावेळेस मी या फॉर्ममध्ये असतो, नॉट डिफाईन. पण याला लिमिटेशन आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 12वीच्या बोर्डला किती मार्क पडणार, पण पडणार आहेत का नाही? काहीतरी पडणार आहेत. म्हणजे त्याला एक व्हॅल्यू आहे पण ती मला काढता येत नाही. मग सगळे फॉर्म असेच आहेत. मग अशा वेळेस मला एखाद्या पर्टिक्युलर टेक्निकनुसार मला त्याची व्हॅल्यू काढायची. लक्षात आले? पहा आता हा फॉर्म कशामुळे येतो? लिमिट x³ मायनस 27 डिवायडेड बाय x मायनस x² मायनस 9 x टेंड्स टू 3. आता या फंक्शनची मी व्हॅल्यू काढायलो आहे. व्हॅल्यू कशी मिळेल? 3³ 27 मायनस 27 3² 9 मायनस 9 27 मायनस 27 0 9 मायनस मायनस 0 इज नॉट डिफाईन. राईट. हा नॉट डिफाईन फॉर्म कशामुळे यायला लागलाय माहिती आहे तुम्हाला? या फंक्शनमध्ये जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलमुळेच
नॉट डिफाईन फॉर्म यायला लागलाय. तुम्हाला आज सांगता येईना की तुम्हाला एक्झॅक्ट मार्क किती पडतील, कारण तुम्ही व्हेरिएबल आहेत. तुम्हाला माहित नाही की हा व्हेरिएबल कुठे जाईल, हेच तुमच्या हातात नाही. तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल का? काढता येत नाही. हा एक्स खूप हुशार आहे 10वीपर्यंत, पण 11वीला जर वाया गेला तर एफ ऑफ एक्स 10वीपर्यंत मार्क होते, 90च्या खाली कधी चालला नाही तो. आता 12वीला 90च्या खाली येणार नाही असं सांगता येईल का तुम्हाला? सांगता येत नाही, कारण हा व्हेरिएबल हा कुठे कसाही बदलायला लागलाय, कधी बदलायला लागलाय, आणि त्याचा इफेक्ट त्याच्या इमेजवर होणार. म्हणून हे सांगता येत नाही. आणि अशा केसला आपण नॉट डिफाईन. जर तुम्ही म्हणलात की नाही मी कंटिन्युअसली 10वीपर्यंत जसा अभ्यास केला त्याच्यापेक्षा जास्त मी अभ्यास करायलो, म्हणजे एक्सटेंड्स टू अभ्यास, मग मला सांगता येते की 100% माझी व्हॅल्यू 90च्या खाली येणार नाही. ह्याला एक लक्षात. हे तुम्ही लिमिट काढलेले, म्हणजे याची व्हॅल्यू नॉट डिफाईन होण्यासाठी कोण कारणीभूत आहे? एक्सच कारणीभूत आहे. काय कारण? एक्स कुठे चाललाय याच्यानुसार याची व्हॅल्यू नॉट डिफाईन होत असते. याचा अर्थ मला माहिती पाहिजे की एक्स आणि हा जो ए यांच्यामधलं अंतर, हेच अंतर ह्या 0/0ला किंवा नॉट डिफाईनला कारणीभूत असतंय. राईट. मग आता यांच्यामधलं अंतर म्हणजे काय? डिफरन्स, म्हणजे एक्स मायनस ए. आता या ठिकाणी ए किती आहे? ए हा 3 आहे. म्हणजे या 0/0ला कोण कारणीभूत आहे? एक्स मायनस 3 टर्म. मग मला काय करावं लागेल की या एक्स मायनस 3ला निग्लेक्ट करावं लागेल. राईट. त्याला ओमिट करून घ्यावं लागेल, त्याला कॅन्सल करावं लागेल. ही टर्म जोपर्यंत कॅन्सल होत नाही याच्यातली, तोपर्यंत मला व्हॅल्यू मिळत नाही. आता समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला एक गाडी आणली. ही गाडी अतिशय सुंदर आहे, स्पोर्ट लुक आहे, मायलेज चांगला आहे, पण काय? पण त्याचा रंग तुम्हाला आवडला नाही. आता ही बाईक तुम्ही ऍक्सेप्ट कराल का? बाकी सगळ्या गोष्टी आवडल्यात तुम्हाला, गाडी पाहिजे, गाडी चांगली आहे, स्पोर्ट्सची असल्यामुळे तर तुम्ही खुश. आता मात्र कलर फक्त आवडला नाही म्हणून ती कॅन्सल करायची का? नाही. मग तुम्ही काय कराल? हा त्याचा जो पार्ट आहे त्याला निग्लेक्ट कराल आणि ती बाईक ऍक्सेप्ट करणार. तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार म्हणजे ओमिट करणार, त्याला आहे ना कॅन्सल करणार तेवढ्या पार्टला. याला लक्षात. एक लक्षात ठेवायची की या व्हेरिएबल, जी जगातले जेवढे व्हेरिएबल आहेत हे आयडियल कुठलेच नाहीत. प्रत्येकामध्ये काहीतरी दुर्गुण असतोच. मग दुर्गुण जर प्रत्येकामध्ये दुर्गुण आहे, माझ्यात दुर्गुण आहे, तुमच्यात दुर्गुण आहे, प्रत्येक एलिमेंटमध्ये दुर्गुण असतो एक, कारण हे नेचरनं बॅलन्स करण्यासाठी ठेवलेलं आहे. मग जर दुर्गुण असेल तर त्याची व्हॅल्यू सांगता येते का? नाही. मी जर तुम्हाला विचारलं तुमचा स्वभाव कसा आहे, सांगता येत नाही, माहीत नाही. माहीत नाही म्हणजे तुम्ही कुठे? नॉट डिफाईन फॉर्ममध्ये. कशामुळं? कारण तुमचा स्वभाव कधी कधी रागीट असतो, कधी प्रेमळ असतो, कधी दयावान असतो. राईट. पण एक गोष्ट असतो, कधी कधी रागीट असतो, रागीटमुळे माझी इमेज मला सांगता येत नाही. मग मी खूप चांगला आहे, फक्त आपण काय म्हणतो, पण हे जरा रागीट आहे, याच्याकडे दुर्लक्ष करा. मग तो मित्र म्हणून ऍक्सेप्ट करायला हरकत नाही. निग्लेक्ट करणे म्हणजे तेवढा पार्ट आपल्याला त्याच्यातून आहे ना डिलीट करावा लागेल. ह्याला लक्षात. आणि हीच प्रोसेस आहे मला याची लिमिट काढण्याची. ह्याला लक्षात. मग आता मी काय करेल? x³ मायनस 27 याची लिमिट कशी काढेल मी? लिमिट ऑफ x³ मायनस 27 डिवायडेड बाय x² मायनस 9 एक्सटेंड्स टू 3. इथे हा जो डिफरन्स आहे या दोघांमधला, हा डिफरन्स मला नको आहे, कारण याच्यामुळे 0/0 यायला लागलाय. हा जो पार्ट आहे या फंक्शन मधून डिलीट करणार. ओके. मग प्रोसेस काय? ह्यातमध्ये प्रोसेस आहे फॅक्टर पाडणे. मग x³ मायनस 27 म्हणजे 3³ डिवायडेड बाय x² मायनस 9 म्हणजे 3² दॅट इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू 3 x मायनस 3 इंटू x² प्लस 3x प्लस 9. फॅक्टर पाडले.
डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी ए प्लस बी. राईट. आता काय व्हायला लागले पहा, दोन्हीमध्ये एक्स मायनस 3 होता आणि हा 3 याला मल्टिप्लाय आल्यामुळं ही टोटल टर्म तो 0 करत होता. कारण एक्स मायनस 3 ची व्हॅल्यू एक्स काय होईल, हळूहळू 3 वर पोहोचेल. आणि जेव्हा एकदा 3 वर पोहोचली की 3 मायनस 3 हा 0 व्हायला लागला. 0 इंटू दिस टर्म इज 0. 3 मायनस 3 0, 0 इंटू दिस टर्म इज 0. म्हणून 0/0 फॉर्म येत होता. ओके. मग अशा वेळेस जो पार्ट 0/0 आणतोय त्याला इलिमिनेट करणे, डिलीट करणे, कॅन्सल करणे म्हणजे मला त्याचं लिमिट मिळतं. एकदा हा पार्ट गेल्यानंतर काय शिल्लक राहते, लिमिट एक्स टेन्स टू 3, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 डिवायडेड बाय एक्स प्लस 3. आता डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायला हरकत नाही. 3चा स्क्वेअर प्लस 3 इंटू 3 प्लस 9 डिवायडेड बाय 3 प्लस 3. That is 9 plus 9 plus 9 divided by 3 plus 3 6. That is 3 times 9 divided by 6. 3 2s are 6, 9/2. Right? आहे अडचण काही, लिमिट मिळालं का नाही. आणि इथेच जर मी व्हॅल्यू ठेवू लागलो तर 0/0 येत होता, म्हणजे नॉट डिफाईन. नॉट डिफाईन कोणामुळे येत होता, एक्स मायनस 3 या टर्ममुळे. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा मला लिमिट काढायचं नॉट डिफाईन फॉर नॉट डिफाईन टर्म, हे आपल्याला सिलेबसमध्ये 3 आहेत. एक आहे 0/0, दुसरा दिला आहे इन्फिनिटी/इन्फिनिटी आणि तिसरा आहे 1 to the power इन्फिनिटी. ह्या 3 टर्ममध्ये मला व्हॅल्यू मिळत नाही. हे 3 टर्म ची व्हॅल्यू मला जर काढायची असेल तर त्याला एक्स मायनस 3 ही जी 0 आणणारी टर्म आहे तिला इलिमिनेट करावं लागेल. जी टर्म 0 आणते, जी टर्म फंक्शनची व्हॅल्यू 0 करते त्या टर्मला डिलीट करणे. ओके. मला वाटतं ही टोटल कन्सेप्ट जो आहे लिमिटचा कळाला असेल. याच्यावर प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत मित्र हो, बाय.